जसा का स्लॅब शेवटच्या टप्प्यामध्ये आला का डायरेक्ट चेन तुटले बरं का मशीनची. सकाळी सकाळी सूर्योदयाला असं बघितलं का असलं भारी वाटतंय तुम्हाला सांगतो भावानं. दोघं जण आलो बरं का. काम काय जास्त नाही पण अनिकेत म्हणला मी येतो म्हणला त्याच्यामुळे घेऊन आलो त्याला कामावर. झूठ बोलो. आणि तुम्हाला तर माहिती आहे मागच्या लॉग मध्ये फुल सगळं काम केलं होतं फक्त राहिलं होतं ते म्हणजे हॉलचं. त्यामुळे अनिकेतला घेऊन आलो होतो बरं का. मीच आणलो होतो ते काही येणार नव्हता. बळबळ त्याला घोड्यावर बसून आणलो मी. तुम्हाला काय खोटं सांगणार नाही बरं का. फक्त आणि फक्त पाऊण तास गेला 1 तास काय गेलेला नाही. आणि मामीला पण माहित झालं की मी काय चहा पेत नाही. अनिकेत तर कसंच पेत नाही पण मामी म्हणले की चहा नाही निदान कॉफी तर पे. त्यामुळे सकाळ सकाळ कॉफी पेलो कारण जेवण पण केलो नव्हतो मी. आणि सगळं जेवण ते करून आलो बरं का इकडं. तोपर्यंत सगळ्या मशीनचा सेटअप लावून घेतली होती ह्यांनी. आणि तुम्हाला खोटं वाटेल पण मशीन 8:30 वाजता बरोबर आपल्या इथं कामावर थांबली होती येऊन. आणि माझं काय जास्त काम राहिलं नव्हतं. ते राहिलं होतं म्हणजे फक्त आणि फक्त डस्ट टाकून घेणे. याच्या व्यतिरिक्त आपलं काही काम राहिलेलं नव्हतं. आणि मोठं काम असल्यामुळे जास्त डस्ट घेऊन आलो होतो बरं का. तरी पण ह्यामधले नाही म्हणलं तर अर्धे बादली तशीच शिल्लक राहिलेली आहे. आणि जे पण ह्या धंद्यामध्ये आहेत त्यांना माहिती आहे की पूजा वगैरे सगळं करावं लागतं. नाही म्हणलं तर 11 ते 11:30 पर्यंत मशीन काय चालू होत नाही. कधी कधी 12ला पण होते. अनिल शेठ वर या. किती वेळ फोनवर बोलणार आहे. तुम्हाला कशाला बोलवलंय तुम्ही काय करायला लागला. पटकेरनं वर येऊन इथं पूजेसाठी थांबायचं तर उगा टाइमपास करत बसायचं. आता तुम्हाला खरी गोष्ट सांगतो भावनो. जे पण आपल्या धंद्यामध्ये कामासाठी एक निष्ठा असते का ते माणूस कधीही मागं पडत नाही बरं का. ही जी गाडा चालवला त्या आधी भाई स्वतः मालक आहे त्या मशीनचं. आणि त्यांना काय धंद्याची लाज नाही बरं का. मी 2 ते 3 स्लॅब झालं बघतो ह्यांना. इथं स्लॅबसाठी सगळं मटेरियल जवळ तो विषय होता ते म्हणजे सिमेंटचा. सिमेंट लांब तिकडे शेडमध्ये ठेवलं होतं. त्याचं कारण म्हणजे फक्त पाऊस आला तर वाटोळ होऊ नये. आणि इथं सकाळी एक असला कडक ऊन पडलं होतं ना. आता बघतो तर रप्पा रप्पा तोंडावर पाऊस हाना लागला बरं का. स्लॅब शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे. आणि आता खाली यायचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त चहा पेत नाही बे तू कॉफी पितो. हा तर कॉफी प्यायसाठी आलो होतो कारण मामी म्हणल्या होत्या पाऊस पडायला लागला मस्तपैकी चिल्ड कॉफी प्या. चिल्ड नाही बे गरम. अरे कहना क्या चाहते हो. आणि आता फक्त आणि फक्त 2 रूम राहिले का. तेवढ्यामध्ये विषय काय झाला माहिती का. मशीन का बंद पडल्या म्हणून बघायला गेलो तर इकडं मशीनची चैन पडली होती पण जास्त काय प्रॉब्लेम झाला नाही. फक्त पडली होती ती त्यांनी परत त्याला बसवली ती. आणि मला काय होत आला काय माहिती बरं का. मला काय झालं माहिती का भूक लागल्यामुळे म्हणलं आता मस्तपैकी काय तर वाडाळ्याला जाऊन खावं लागतंय. हे खायचं तर राहिलं बाजूला. विषय काय झाला माहिती का. रप्पा रप्पा पावसाचा ठोका खाल्ल्याला बरं का. फुल्ल भिजलावून येताना परत त्याला अजून एकदा भिजला बरं का. आता आम्ही खायला काय गेलतो माहिती का. नॉनव्हेज मॅगी. आता तुम्ही सांगा नॉनव्हेज मॅगी म्हणजे काय. आणि असल्या पावसात खायला प्यायला जाणं म्हणजे ह्याला शुद्ध भाषेमध्ये म्हणतात किडे. अंगात किडे असणे. आणि अशा तऱ्हेने इथंच व्लॉग संपला असं जाहीर करतो भावनो. तुम्हाला जर व्लॉग आवडला का लाईक शेअर फॉलो कमेंट तेवढा नक्की करा.